UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठकांचा सिलसिला। विजयी होणाऱ्या अपक्षांना संपर्क साधण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी दिल्याची माहिती। तर संध्याकाळी सर्व प्रवक्त्यांची देखील बैठक। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या, मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रातच राहा, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राच्या बाहेर पडू नका, वरिष्ठांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येणार, काहीही काळजी करू नका, शरद पवार यांना विश्वास। महाविकास आघाडीमध्ये ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्येच होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा खटके उडण्याची चिन्ह, संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा खोचक बोला। काही अपक्षांची महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा आरोप। राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येणार, संजय राऊतांची 25 तारखेची सकाळ कदाचित आर्थरोड जेलमध्ये असेल, राऊतांच्या एक्झिट पोलवरील वक्तव्यावरून नितेश राणेंचा पलटवार। अजित पवार बारामतीमध्ये पडले तर आव्हाडांचं आयुष्यभर गुलाम होईल आणि दादा निवडून आल्यास आव्हाडांनी वर्षा बंगल्यावर पाणी भरायला जायचं, मिटकरींचं आव्हान। मनसे उमेदवार बाळा नांदगावकर आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, महायुतीची सत्ता आल्यास मनसे सत्तेमध्ये सहभागी होऊ शकते, नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मोठ बांधणार, छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। बच्चू कडूंना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन, उद्याचा निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार। सांगोल्यामध्ये शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेणार, देशमुखांची भूमिका। विधानसभेच्या निकालापूर्वी भाजपला मुंबईमध्ये धक्का, मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांच्या हाती मशाल, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सचिन शिंदे यांचा पक्षप्रवेश। मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना मार्गदर्शन। पैसे वाटप प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस, बदनामी केल्याचा आरोप, सार्वजनिक माफी मागा अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जा, तावडेंचा इशारा। काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय, निकालानंतर ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी। सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटामधला वाद चिघळला, शरद कोळींची गाडी फोडल्यास सुशीलकुमार शिंदेंचं घर फोडणार, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष पाटलांचा काँग्रेसला इशारा। भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न, मात्र भाजपच्या दबावाखाली असलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला, रोहित पवारांचा गंभीर आरोप। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या महानिकाल, राज्यामध्ये महायुती की महाविकास आघाडीचं सरकार येणार, उद्या फैसला। राज्यातील एकूण मतदानाच्या टक्केवारीमध्ये 1% वाढ, राज्यात एकूण 66.5% मतदान झाल्याची माहिती। संभाजीनगर शहरामध्ये निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा, कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजी। 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीचा, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा असेल, तर 15 फेब्रुवारीपासून सीबीएसईची लेखी परीक्षा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।